रसिका आणि અહીંયા સમુદ્ર પાસે સ્કૂબા ડાઇવિંગ માટે આવે છે. चला મને ગુજરાતી છે हे एकदाचे एस्टॅब्लिश झाले ने. मी आले इथे समुद्र किनारे कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर या नेचर માટે ना मूड एकदम फ्रेश થઈ ગયો. एकदम મજાનો લાઈફ. Hello, madam. Hello. What are you doing? I am also Huba diving. એટલે Under the water, Huba diving. શું વાત કરે છે? Huba diving. ए याड्या अरे खुबा नसते ते खुबा डायव्हिंग असते. खुबा? नाही तुम्ही बद्दांचं दोघांचं पण कन्फ्युजन झाले. ते खुबा नसते ते स्कूबा डायव्हिंग असते. म्हणजे ते समुद्र असते ना त्याच्या आतमध्ये जाऊन करायचे असते. समुद्राचं काय कौतिक सांगतेस तू? नाही तर काय. आमच्याकडे रंकाळ आहे तवा. रंकाळ्यात पण स्कूबा डायव्हिंग करते काय? तसली फालतुगिरी आम्ही तिकडे करत नाही. तिकडे आम्ही नुसती सेल्फी काढतो. म्हणजे सेल्फी अशी काढली का नाही मागे एकदम नित्तळ पाणी दिसतंय. एकदम छान सेल्फी अशी आपण काढूया का? नाही नको नंतर बघू. बरं तुम्ही आम्हाला ट्रेनिंग देणार आहे का हो? नाही मी ट्रेनर नाही. मी पण इथे स्कूबा डायव्हिंग करायला आले. लय मजा येईल. या समुद्रामध्ये काय काय असते असे पाण्याच्या आतमध्ये जाऊन कसे करायचे ना ते सगळं बघायला मी लय एक्साइटेड. ते ऍक्च्युली मला ना ते स्विमिंग येत नाही म्हणून थोडस भीती वाटते आहे. कशाला घाबरता वा? मला चांगलं प्यावायला येतं का नाही? पेवायला ओ प्यावायला. ए यार पवायला म्हण की त्याची नाही कळत. अरे त्याच म्हटलं प्यावायला. पवाय म्हणायचं. अरे बा प्यावायला नाही प्यावायला हो मला बाई जायचं प्यावायला हो मला बाई जायचं प्यावायला. अरे नाही मग पवायला वासाडी काय पण जुलवते आणि आम्हाला ऐकवते. एवढा गुजराती कसे बसे जुळवले ते बघनी. काय गरबा नाच आलेली आहेस? पेवायला आलेली आहेस ना? पेवायला मला कळले पेवायले म्हणजे स्विमिंग आहे ना. काय सांगू तुम्ही मॅडम म्हणजे मी पेवायला जेव्हा उडी मारतो ना वरना डायरेक्ट नदीच्या तलाजवळ जातो का नाही? तू बात करचे सुभात कशाला करायची? तिथं सगळं हुरकून टाकायचं. ह्या पेवण्याचं त्या पेवणाऱ्याला कळलं नाही पाहिजे. काय समजली? नाही ते आमच्याकडे असे बोलतात की तू काय बात करते अच्छा, म्हणजे सुबात करते का? म्हणजे तुम्ही स्विमिंग करत एकदम नदीच्या खाली जाते काय? मग हे बघा पवायचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. लहानपणापासून मी पवायला शिकलो. अहो आमच्या शेतात भली मोठी हिर होती तिथं मी पवायला शिकलो. हे काय? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही बुडायला लागलं का नाही मी असं अलगत तुम्हाला असं वर बाहेर काढतो. फक्त तिथं तुम्ही पाण्यात मला मिठी मारायची नाही. काय बोलते? पाण्यात मी कशाला मिठी मारते तुला? अहो मारतात लोक. म्हणजे बुडायला लागलं का नाही भीतीनं असं बिलकतात. तिथं फक्त मिठी मारू नका. बाहेर आलं तुम्हाला काय करायचं ते करा. काय पण बोलते? मिठी घाबरून मारतात ते तुम्ही करू शकता. हॅलो. नमस्कार मी तुमचा स्कूबा ड्रायव्हिंग ट्रेनर पी पृथ्वीक. प्लीज तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या. हा मी सांगते रसिका शाह. मी ब्लॉगर आहे आणि मी इकडे कोकण मध्ये एक्सप्लोअर करायला आलेली आहे. मी प्रभाकर मोरे आणि मी अरुण कळते. आम्ही बोलतोय की मला सांगा तुम्ही सगळे एक्साइटेड आहात? वा. गुड.
एक्साइटमेंट हवी. Yes. लक्षात घ्या, आपण बेसिक पासून सुरुवात करणार Yes. आहोत. हा जो समुद्र आहे तो आपला मित्र असतो. कळलं मॅडम तुम्हाला? म्हणजे समुद्र आपला मित्र असतो, त्याला मित्रासारखा आपण मानायचा, आपण त्याला ना मित्र बनवायचा. म्हणजे थोडक्यात कसं आहे की समुद्र आहे की ना आपला मित्र आहे, म्हणजे आपल्याला हा, वाटतं हा, तसं हा, बरोबर. मी इन्स्ट्रक्टर आहे, मी सांगतो. सो काय आहे, समुद्राखाली एक वेगळी जीवसृष्टी आहे. आपल्याला ती जीवसृष्टी बघण्याची संधी मिळते, तर त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. हा कळलं मॅडम? म्हणजे समुद्राच्या खाली एक जीवसृष्टी असते, ती आपण बघायची, ती आपण त्याचा पुरेपूर अगदी फायदा उचलला हा, म्हणजे पाहिजे. थोडक्यात कसं आहे, मॅडम की आपल्याला संधी भेटली ती सोडायची सोडायची नाही. खाली गेले का नाही सागर गोटे असतात, त्याच्यावर पाय ठेवायचा नाही. पाय ठेवलं का नाही घसरून माणूस पडतोय. शेवाळ बिवळ असतं हो. एक मिनिट काही सांगाल? शेवळ, हा. समुद्रात कुठून आले हो असतील दगड ज्याच्यावर शेवाळ आहेत आणि लोक घसरतील? शेवाळचं तुम्ही मला नका सांगू. शेवाळ आमच्या मोरीत बी आहे. हित पाय ठेवलं की माणूस चित्त जातोय. मग हित्त पाय ठेवून माणूस तिथं जात असताना मधल्यामध्ये मोरी घासा ना, एवढं शेवाळ आहे तर. अरे कसा आहे अरण्या, म्हणजे शेवाला असं तर मोरी घास हो, हो, हा, तेच सांगितलं ना मी. ते त्याला कळलं. एक हा काय प्रकार चाललाय मला कळत नाहीये. काय चाललंय तुमचं? इथे मी इन्स्ट्रक्टर आहे, मी गोष्टी सांगणार. हे तर इन्स्ट्रक्टर आहे, तर अरे ते मी सांगितलं ना आता. असं नका करू मोरे, मी सांगतोय की नाही, मग तुम्ही कशाला सांगताय नाही, परत? बरोबर. हा? हा. स्कुबा डायव्हिंग आहे ना, तुम्हाला अंदाज तरी आहे का स्कुबा डायव्हिंग कसं असतं, काय असतं? नाही, म्हणजे थोडा बहुत आम्हाला अंदाज आहे, नाही कसा आहे अंदाज आहे. एक मिनिट, तुम्हाला अंदाज आहे? आहे थोडासा आहे. प्लीज मला सांगा, समुद्राखाली काय असतं? समुद्राखाली मासे असतात ते. हो, मासे. हा, म्हणजे हिरवे पिवळे निळे असे मासे असतात ती. हो. आणि तुम्हाला सांगतो ती बुडबुडची मशीन असते, असं बुडबुडीवर येतात. तुम्ही फिश टँकचं वर्णन करताय कदम? ए अरुण, तू ना फिश टँक बद्दल बोलतोस. ते वेगळ्या भाषेत बोललो, तेच सांगितलं ना मी. नाही, ते त्याला कळलं पाहिजे ना, म्हणून मी त्यांच्या भाषेत सांगितलं. कोल्हापुरीत सांगितलं नाही. मग गप बसा ना मोरे, थांबा ना. हो. मी सांगतोय की नाही त्यांना. कदम, तुम्ही फिश टँकचं वर्णन करताय, समुद्राखाली काय असतं माहितीये का? माहिती का तुम्हाला काय बोलायला लागला? माहिती? ऑक्टोपॅड खाली असतं. मग ऑक्टोपॅड काय असतं खाली? ऑक्टोपॅड खाली असतं. खाली असतं. हा, मग? हा, स्वप्नील दिवेकर तिकडे जाऊन वाजवतो. नाही, तो स्वप्नील दिवेकर आहे ना, तो ऑक्टोपस वाजवतो. ऑक्टोपस वाजवतो तो? हा, मग आम्ही बघता रोज बघता. मग आमिर हाडकर काय मगर खेचत असतो रात्रभर? अरे समुद्र आहे ना तो, हास्य जत्रेचा सेट आहे का? नाही ना. ए याड्या, तो का हातचा सेट आहे तुला कळत कसं नाही? तुम्हाला कळलं होतं? थांबा ना. मी यांना सांगते, या, जे काय? पृथ्वीबाई बोलले ना ते बरोबर असते. हा. ते ऑक्टोपस असते, ते समुद्राच्या आत असते. हा, आत असते. आणि ऑक्टोपॅड ते म्युझिकचे असते ना, Music, instrument, हा. ते वर असते. हा. अरे तुम्हाला ते ऑक्टोपस कसे माहित नाही रे? अरे ऑक्टोपसला असे 8 हात असते नाही, हा. म्हणून त्याला ऑक्टोपस म्हणते. ऑक्टो माने 8. राईट. ऑक्टो माने 8. हा. राहिले हे मला 8 हात असते किती बरं झालं असतं. तुला कशाला 8 हात हवं? अरे, लय फायदा झाला असता काय. कशाला फायदा? तुला सांगतो, ट्रेन पकडताना आहे हा. ना, एका हाताने मी वरची दांडी पकडली असती, हा. दुसऱ्या हाताने मी पिशवी पकडली असती, हा. तिसऱ्या हाताने मी तंबाखू काढला असता, चौथ्या हाताने मी असा चुना काढला असता, 5व्या हाताने ती डेहरी खाजवली अरे असती, बापरे. 6व्या हाताने असा कानातला मळ काढला असता, आणि 7व्या हाताने म्हणतोय भाई जरा थोडस आगे चलो. आणि 8व्या हाताने काय गेलं असतं? हित नको ते. बस काय, तू माझा मित्र आहेस ना, सांग ना. प्रायव्हेट हित नको. सांग ना, कोण ऐकते मला सांगून टाक ना. नका. प्लीज बघ, तो शपथ आहे तुला, सांग तू. सांग. हा, सांग. 8व्या हाताने मी पुढच्याला चिमटा काढला असता आणि म्हणलो असतो भाई आगे बढो हम तुम्हारी साथ है. ही फालतूगिरी इथे करायची नाही. ही फालतूगिरी इथे करायची नाही, कळलं? हे असले चिमटे बिमटे ना स्कुबा डायव्हिंग करताना काढायचे नाहीत कदम, हा. लक्षात ठेवा. हा, मी नाही अशी फालतूगिरी करणार. चिमटे बिमटे काय मला येतच नाही चिमटे काढायला. हा, आणि मला 8 हातांची गरजच नाही आहे. Right. हा, मी सगळे ह्या 2 हातावर भागवतो का नाही. मुलात ना ह्या 2 हाताची मला गरजच नाही आहे, असं ठेवतो मी. सगळं इकडनं चालतं का नाही माझ्या जिभेवर सरस्वती आहे ना माझ्या. मला ह्या हातांचा कंटाळाच आलेला आहे. काय करायचं हात काय चाटायचं? आणि स्विमिंग करताना आहे ना मी ह्या हातांचा वापरच करत नाही. हा? ते असे मोरे, तुमची ही फालतूगिरी बघायला नाही जमलोय आपण इथे. स्कुबा डायव्हिंग करायचंय. अरे आपण स्कुबा डायव्हिंग करायला. अरे ते सांगतोय ना मी मोरे. अरे, स्कुबा डायव्हिंग करायचंय. स्कुबा डायव्हिंग करायचंय. अरे, अरे ते सांगतोय ना मी मोरे.
एवढंच माहितीये का हो तुम्हाला अजून काय? एवढंच माहितीये तुम्हाला समुद्रातलं एक ऑक्टोपस असतो मी असा पेवतो एवढंच माहितीये तुम्हाला नाही माहिती माहिती की आहे, काय माहिती. बोलता तुम्ही माहिती आहे आम्हाला काय माहितीये सांगा समुद्राच्या तळाशी नागलोक राहतात हा मग तिकडे सगळे नंगे लोक राहतात ते? अयो नाही, काय नंगे बोलायचं लोक. अरे नंगे नाही नागलोक असतात नागलोक नागलोक. खाली तळाशी एकदम हा असलं काही नसतं नागलोक वगैरे हे कुठे ऐकलंय तुम्ही हे सगळं टीव्हीवर बघतो की आम्ही कदम टीव्हीतलं सगळं खोटं असतं मग दाखवताव कशाला अरे माझ्या बापाने काढलं का चॅनल मी दाखवतो चॅनल मध्ये काय दाखवायचं काय नाही ते हे नाही आहे दाखवीत अरे त्यांना कशाला सांगता यार? या बाजूला या. अजिबात त्यांच्या बाजूला उभं राहायचं नाही आणि त्यांच्याशी मी सांगतो ते परत बोलायचं नाही अरे कळलं? तुम्ही पृथ्वी सारखी ते चिडते नाही नाही ते. थोडं शांत हो ए डोरा द एक्सप्लोरर पृथ्वीक नाव आहे माझं पृथ्वीक पृथ्वीक काय म्हणणं आहे तुमचं तू शांत हो ना किती चिडतो नाही अरे कसं बोलताय ते नागलोक बिगलोक अरे वेगळ्या गोष्टी सुद्धा असतात ना समुद्रात अरे आपण तिकडे जाणार तिकडे एक वेगळी सृष्टी असेल प्रवाळ असतात अरे वनस्पती असतात मेथीची भाजी भेटेल का हो कानाखाली 4 जुड्या काढू का हो काय झालं एवढं का अरे मेथी का या येडा किती आहे काय मेथी तिथे भेटेल मी का? सांगतोय ना मोरे थांबा ना वनस्पती असतात त्या भाजी नसते तिथे मग? आपण ते बघूया ना त्याचा आनंद घेऊया ना हा, ट्रेनिंग त्याचा आपण करायचं आनंद- अरे मी सांगतोय ना मोरे तुम्ही वाहो तिकडे इथे ठेवलं की ह्याच्याशी तेच बोलता इथे ठेवलं की हिच्याशी तेच बोलता थांबा जरा हे बघा लक्षात घ्या हा आता मी ट्रेनिंग सुरू करणार आहे जर तुम्ही ट्रेनिंग नीट केलं हा. तर मी तुम्हाला सिलेंडर देणार ए हा. ते आम्ही ट्रेनिंग दिलं तर आम्हाला सिलेंडर अरे मी बोललेली वाक्य परत का बोलताय ते लेखकाने माझ्यासाठी काही वाक्य लिहिलं नाही आहेत ना म्हणून मी माझी करून घेतली अरे ही तुम्ही तयार नाही केले मग माझी वाक्य परत बोलताय तुम्ही होय का गे प्राजक्त अरे तुम्ही इकडे चला इकडे चला ते पण तर मी काय म्हणतो हा. तू सिलेंडर कशाला सांगताय याड्या खाली हा. आपण गेलो का नाही हा. एखादा मासा आपल्याला आवडला की नाही हा. ते तच भाजायचं आणि खायचं बर शेगडी नको आपल्याकडे अयो राहिलं मग? ए, शेगडीचं कसं करायचं ए भाई तू बाजूला ये तुम्ही दोघं माणस पण एक नंबरचे गांडाचे हे बघ वेडा म्हणते ती तुम्हाला मग हा, झालं. अरे समुद्रच्या आत जाताना ते काही गॅस सिलेंडर घेऊन जायचे नसते मग? ते ऑक्सिजन सिलेंडर असते ना ते पाठीवर असते ते श्वास घ्यायला लागते नाही हा ते असतं एक मिनिट ऐका मॅडम तुम्ही या बाजूला तुम्ही नका त्यांच्या नादाला हा. लागू. बघ तुम्ही लागता वाय अरे मोरे फक्त ट्रेनिंग कडे लक्ष द्या कळलं ना तिकडे समुद्रात तुमचा जीव बिव गेला ना तर माझ्या अंगावर येईल सगळं आणि काय आहे आपला जीव गेला तरी अरे चालेल. ते तेच बोलतोय ना मी तुमच्या अंगात येईल ना म्हणून याला सांगितलं मोरे, हा पाण्यात बुडून मारीन नको नको प्लीज मोरे नाही. फक्त ट्रेनिंग कडे लक्ष द्या ट्रेनिंग कडे लक्ष हा, हा, ट्रेनिंग कडे लक्ष द्या येस सर हे बघा आपण जेव्हा समुद्रात जाणार तेव्हा आपण इशाऱ्यांनी बोलणार एकमेकांशी इशाऱ्याने इशाऱ्यांनी हा. बोलणार जेव्हा मी असं करेन म्हणजे आज बसायचंय नाही माझ्या बापाचा बार आहे खाली आम्ही असं नाहीये ते हे म्हणजे आपण खाली असताना जर असं वाटलं की प्रॉब्लेम आहे हा. तर आम्हाला वर यायचंय अच्छा वर यायचा म्हणजे हा. असं केलं की हा. वर यायचा असं केलं म्हणजे खाली तल ठोकायचा नाही मोरे नाही हा. असं केलं म्हणजे आणखीन खाली जाऊ शकतो हा, म्हणजे आणखी खाली जाऊ शकतो समुद्रच्या आत अजून deep जाऊ शकतो. राईट गुड हा, हा. असं लक्ष द्या हा, हा, हा. आणि असं केलं म्हणजे बाई चिकनी आहे काय बोलते हे नाही सांग हा? नाही काय करताय मोरे ते असं कसं बोलताय डायरेक्ट बाईला हा तिकडे खाली जाऊन काय बाईचं सौंदर्य अप्रिशिएट करणार आहोत नाही. असं नाही बोलायचं मोरे मग याचा अर्थ काय हा. आहे इथे छान वाटतंय मग तेच मला म्हणायचं होतं पण मी काय म्हणतो हे असं करण्यापेक्षा असं केलं तरी चालेल नाही ते मोरे नाही म्हणजे ते असं मी ज्या खुणा दिल्यात ना त्याच खुणा करायच्या वैश्विक आहेत ह्या कळलं वैश्विक आहेत त्या खुणा ते बोललं ना गप्प बसा ना, मोरे. हा, हा. हा. हे इशारे झाले की नाही हा, इशारे झाले. त्याच्यानंतर आपण पुढची ट्रेनिंग करणार हा. आहोत लक्षात घ्या समुद्राखाली आपण तोंडाने श्वास घेणार आहोत नाकाने नाही अयो आणि मग हे 2 भोक त्याचं काय करायचं ट्रेन सोडा त्याच्यातनं मग जाईल ट्रेन त्याच्यात ना अरे मोरे, नका ना यार हे का मला परत प्रश्न विचारतायत ऐका त्यांचं काय हा सांगतोय तेवढा ऐका मोरे हा.
समुद्राखाली आपण तोंडाने श्वास घेणार असं म्हटलं की नाही मी कळलं. तिथे आपण श्वास घ्यायचा श्वास सोडायचा आपल्याकडे एक ऑक्सिजनचं ते हे सिलेंडर असणार त्याच्याने आपण तो श्वास घ्यायचा कळलं हा. ओके. हा. चला आपण प्रॅक्टिस करूया हा, हा? हा, श्वास घ्या. हा. नाक धरा हा, हा, तोंड उघडा हा, श्वास घ्या श्वास सोडा हा. श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या ए भाई सुनने हा. म्हणजे समुद्रच्या आत जायचे ते असं नाकाने श्वास घ्यायचे आणि सोडायचे असंच करत राहायचं. नाही खाली केलं. कदम काय झालं my एक God. मिनिट, कदम काय झालं What? कदम काय झालं कदम काय काय ए येड्या! काय तू म्हणलं श्वास घ्या हा. सोडायला कोण सांगणार इकडे गुदमरलं का नाही बाईकडे बोलायला लागलास तू मी म्हणलं आता सोडू का नको म्हणलं ह्याला तरी काळजी नसेल तर आपण काय करावं मी हा. धरला गुदमरलं का नाही हा. कदम असं नसतं करायचं तुमचा श्वास आहे तो तुम्ही सोडायचा असतो की अरे नाही पण तुम्हीच म्हणलं ना इकडे लक्ष द्या मी सांगतो तेच करा म्हणून चुकलं माझं चुकलं ए आता ते चुकलेत त्याच्यामुळे त्यांचं आपण ऐकायचं नाही. ऐकायचं माझं मोरे मी ट्रेनर आहे माझं ऐकायचं हा हो हा. ऐकतो. पृथ्वीक भाई आम्ही ऐकणार तुमचं तुम्ही तू सांगा. सांग काय आता पुढे काय का कमल रे तू प्रत्येक आधीच मालवणी बोलून गुजराती ठेचल्यावर माझं नाव पण ठेचले सांगतो तेवढं का मला सांगा तुम्हाला जमणार आहे ना आज जायला जमणार म्हणजे तेवढ्यासाठी इथं आलोय. इथं आलोय. एक काम करू फायनल करू हा मॉक ड्रिल करू मॉक ड्रिल चला मॉक ड्रिल म्हणजे हो, काय? मॉक ड्रिल म्हणजे सराव करायचा प्रॅक्टिस करायची फरक. असा विचार करा की आता तुम्ही समुद्रात आहात इमॅजिन करा अच्छा इमॅजिन म्हणजे हा, इथं हा, सगळा समुद्र समुद्र आहे. आहे. Correct. इथं नसला तरी समुद्र आहे असा पण सांगतोय ना मी मोरे. मी सांगतोय ना हा, हा, हा. हा? इथे समुद्र आहे हा. आता या समुद्रात आपण खाली जाणार आणि खाली जाऊन एकमेकांशी इशाऱ्यांनी बोलणार ओके ओके हे काय चला चला काय कर पहा चला ग्लासेस हा, लावा जाऊ शाबास, मग. हा हा, जाऊ मग हा हा. 1 हा. 2 3 जा खाली गुड एकमेकांशी बोला या 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 काय झालं मोरे ते असं कधी करायचं ते नाही करायचंय ना आता ठरलं ना एवढं डिस्कशन झालं ते नाही करायचं मोरे नाही ते खाली गेल्यावर माझं कन्फ्युजन झालं ना म्हणून तुम्हाला येऊन वर विचारलं मी अरे मग खालीच विचारायचं ना मोरे तोंडात पाणी गेलं असतं मग खाली जा मेक बिलीव्ह करतायत चला इमॅजिन करा तुम्ही समुद्रात हा, आहात हा. मस्त आहे ए पृथ्वीक भाई बोला, बोला. ऐक ना ते माझ्याकडे फोन आहे ना हा. त्याला कव्हर नाही घातली मग ती खाली जाऊन भिजली म्हणजे फोन घेऊन जातो आपण पाण्यात अरे मी ब्लॉगर आहे ना मला शूट करायला लागते ना. काही गरज नाही ब्लॉग बिग बनवायची आमचा एक कॅमेरामॅन असेल तो तुम्हाला फोटो व्हिडिओ काय असेल ते देईल पण जा खाली गपचूप चला 1 2 3 खाली जा हा या कदम या तुम्हीच राहिला होतात या काय झालं कदम मी काय म्हणतो नको त्या ठिकाणी जर का मासा चावलाच तर काय करायचं ते पाण्यात गेल्यावर नको ठिकाणी मासा चावला तर निघ निघ ते हे नाही पण ते कसं माशाला मोठं मोठं दात असतात ना तुम्ही पण निघा निघा आणि का मला काय वाटतं ना भाई ते बरोबर बोलते खरंच मासे चावलं ना अरे निघ निघ पैसे भरले. चल